आज मी बाजारामधून भरीत बनवण्यासाठी वांगी आणली. ही वांगी आता 2 आहेत, पण आता ह्यातलं मी एकच वांगं तुम्हाला आज करून दाखवणार आहे. वांग्याचं भरीत आज आपण बनवत आहोत. हे वांगं आहे आणि ह्या वांग्याची आता मी साल काढत आहे. साल अगदी प्रॉपर काढून घ्यायची आहे आणि ही वांगी भरीत बनवण्यासाठीच खास वापरली जातात. बाजारामध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत ही वांगी. आणि आता आपण ह्याच्यावरची साल काढून घेत आहोत. खायला अगदी चविष्ट हे वांगं आहे. शेतीमध्येच आपण हे पिकवत असतो. मला भरताचं वांगं फार आवडतं. तुम्हालाही आवडतं का? कमेंट करून नक्की सांगा. हे वांगं आहे, या वांग्याची पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे आणि साल काढल्यानंतर ह्याची आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. साल काढायची आणि हे वांगी खरंच फार आकाराने मोठी असतात. चवीलाही तशीच छान असतात. वांग्याचं पासून आज आपण भरीत बनवणार आहोत. वांग्यावरची पूर्णपणे साल काढून घेतल्यानंतर आता मी दुसरी प्रोसेस करणार आहे. ती प्रोसेस आहे, आता आपण टोमॅटो शिजवून घेऊयात. टोमॅटोची आपण आता तयारी करणार आहोत. टोमॅटो पूर्णपणे शिजवून घेणार आहोत. हे वांगं असं फोडायचं आणि त्यामध्ये शिजवून घेतलेलं टोमॅटो आपण टाकणार आहोत. एकदम रसाळ असं लालबुंद आणि पूर्ण भाज्या ज्या आहेत त्या ताज्या आपण घेणार आहोत. हे टोमॅटोची मी साल काढत आहे. आता हा टोमॅटो मी शिजवून घेतलेला आहे आणि एकदम रसाळ आहे, लालबुंद आहे, फ्रेश असा हा टोमॅटो आहे. टोमॅटो आता आपण फोडणार आहोत. बघितलं का किती रसाळ आहे, किती छान टोमॅटो आहे. आणि आता ह्या वांगं आपण फोडलेलं आहे त्यामध्ये हे टोमॅटो पूर्ण रॅपर करायचं. रॅपर केल्यानंतर टोमॅटो फारच आपल्याला रसाळ घ्यायचा आहे आणि टोमॅटो वांग्यामध्ये रॅपर केल्यानंतर आता ह्या टोमॅटोचा संपूर्ण स्वाद वांग्यामध्ये उतरतो आणि टोमॅटोचा पण स्वाद आपल्याला त्या वांग्यामध्ये जाणवतो. त्यानंतर त्यावरती आपण पुढची प्रोसेस करणार आहे ते म्हणजे आपण त्याच्यात मीठ मसाला घालून पूर्णपणे त्याला चविष्ट असं बनवणार आहोत. आता ही वांगं आपल्यासाठी खाण्यासाठी तयार आहे.